तर नमस्ते, सर्वांचं स्वागत आहे अनिता पुणेकर चॅनल मध्ये. तर काय बऱ्याच लोकांचे डिमांडेड सध्या डिमांडेड व्हिडिओ बनवायला लागतात. हम्म? मग काय भोंदू बाबाचा म्हाताऱ्याचा लोकांना लयच विषय आवडतय. मग आजचा काय आहे विषय म्हणजे की भोंदू बाबा म्हणजे कशा प्रकारे महिलांबरोबर करत होता किंवा कशा प्रकारे महिलांना भुलवत होता. आता म्हातारा भोंदू बाबा तर होता म्हातारा, एवढं काय त्याच्याकडे असं काय करत होता नेमकं, का महिला त्याला भुलत होता किंवा त्यानं म्हणाल तसं का करत होता, तो त्या महिलांना काय खाऊ घालत होता नेमकं की त्याच्यामुळे त्या महिला तशा वागत होत्या. तर ह्याची आज आपण सविस्तर तुम्हाला माहिती देते मी. पाणी पिऊ द्या, हे काय भोंदू बाबाचं पाणी नाही. माणसं तर काही पण कमेंट करते यार. उन्हाळा चालू आहे, तहान लागते. भोंदू बाबाचा मूत नाही. सांगते थांबा, व्हिडिओला चालू करूया, थोडं पाणी पिऊ दे. जास्तीत जास्त आता ज्या महिला होत्या त्या ह्या खरातकड जात होत्या, त्या महिलांना त्यांचे नवरेच घेऊन जात होते. ओके. आणि बऱ्याच बायकांना मूल न होणे, लग्न न जमणे किंवा काय तर नवऱ्याच्या बिझनेस मध्ये प्रॉब्लेम असे असायचे. जास्त करून मुलं न होणारे तर लय प्रॉब्लेम होते, पण मुलं न बायकांना मूल होण्यासाठी पण हा भोंदू बाबा उपाय करत होता. तर कशा प्रकारे करत होता, मुलगाच व्हावा ह्यासाठी पण जात होत्या त्याच्याकडं, म्हणजे माणसंच घेऊन जायचे. आता तो एवढा पॉप्युलर झालताच, तर काय प्रसिद्ध झालता ना. आता कुणाला माहिती त्यांना हा भोंदू आहे म्हणून, पहिलं बायकांना त्यांच्या नवऱ्यांना एक चांगला महाराज आहे म्हणून घेऊन जाते ते. हा तर 10वी नापास आहे म्हणे, आणि याला कॅप्टन पण नाही, हा वेटर जहाजावर नाही का भांडी घासायची कामं करत होता. 10वी नापास, आणि याचं लहानपणी हा चोऱ्या वगैरे करत होता म्हणून. हा म्हातारा चोरटा होता, लोकांच्या चोऱ्या, अंडी कोंबड्या ती शेजाऱ्यांच्या वगैरे अंडी चोरत होता आणि विकत होता म्हणे. आणि ह्याला खूप मारलं होतं लहानपणी, पण बदललं होतं. तर आता हा 67 वर्षाचा म्हातारा कसा करत होता, पहिलं तर तुमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे, तो स्टॅमिना वाढवण्यासाठी व्हॅग्रा गोळ्या खात होता. ओके. आता एवढ्या महिलांबरोबर झाले, त्या महिलांनी तोंड का उघडलं नाही. बऱ्याच लोकांना असं व्हिडिओमध्ये दिसतं की ते महिला स्वतःहूनच सगळं ऐकतात त्याचं. तर हा भोंदू बाबा काय करायचा, पहिलं तर महिलांचे नवरे पण यायचे त्यांच्याबरोबर, नवऱ्याला आत घेत नव्हता. तो म्हणायचा तुमची योनी पूजा करायची आहे, योनी शुद्ध करायची आहे. आणि तो स्वतःला नाही का असं हे समजायचं एकदम शुद्ध पवित्र आहे त्याचं शरीर, नाही का, शुद्धीकरण करायचंय म्हणायचं तुमचा. माझी आत्मा खूप शुद्ध आहे, आणि तुम्ही जर तुमची दूषित झालेली योनी पूजा करून शुद्ध केली योनी, तर तुम्हाला तुमची दूषित योनी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मुलं होत नाहीत, मी तुमचे शुद्ध करून देणार, असं म्हणायचा तो. ज्यांना मुलं वगैरे होत नाही अशा बायकांना, किंवा ज्यांची लग्न होत नाहीत. आणि तो महिलांना एकदम गोड गोड बोलायचा की तू खूप म्हणजे स्तुती करायचा, आणि नवऱ्यांना पण त्यांच्या सांगायच्या तुझ्या बायकोच्या पायात लक्ष्मी, असं तसं. म्हणजे तो आधीच त्यांची सर्व माहिती काढायचा, जे त्याच्याकडे बघायला येणार आहेत ते भविष्य सांगायचं काम करायचा तो. आणि उपाय पण सांगायचा, काय काय जादूटोना पण करायचा, पण त्याला काय जमत होतं, तो काय पण भंकसगिरी करत होता. आणि मग योनी पूजा कशी करत होती ती सांगते तुम्हाला. हा, त्याच्याकडे एक टेबल होता, तो तर तुम्ही बघितला सर्वांनी. ओके. मग टेबल होता, तो काय करायचा, महिलांना नवऱ्यांना त्यांच्या बाहेर बसवायचा आणि महिलांना केबिनचं दार लावून घ्यायला लावायचा. ओके.
आणि त्याच्या इथे एक झुंबर होतं, त्यांनी सांगून ठेवलं होतं झुंबरची लाईट चालू झाली की झुंबरची जोपर्यंत लाईट बंद होत नाही तोपर्यंत कोणी डिस्टर्ब करायचं नाही. आणि जी तुम्हाला बाहेरची आपल्याला त्यांना त्या केबिन मधनं त्या म्हाताऱ्याला आणि त्या बाईला माणसं काय करतात दिसतात, पण त्यांना आतलं दिसत नव्हतं, अशी सिस्टीम होती तिथं. ओके. तर मग आधी हा दार लावून घ्यायला लावायचा आणि मग महिलेच्या डोक्यावर एक कळशी द्यायचा आणि त्यांना तिकडं तोंड करायला लावायचा. तोपर्यंत तिकडं साधू एक ग्लास घ्यायचा, त्यात सुसू करायचा, सुसू करायचा आणि ती सुसू त्यांना प्यायला द्यायचा. आणि परत त्यांना सुसू प्यायला दिल्यानंतर एक पेढा खायला द्यायचा, एक पेढा. त्या पेढ्यामध्ये तो दुसरं काय मिसळणार आहे? उगच महिला कशा अशा कुठल्या पण एवढ्या, ठीक आहे एका 2-3 महिला धारा, 4 धारा, एवढ्या महिला महिला कशा काय त्याच्याबरोबर करू शकतात? कुणी ना कुणी आवाज उठवलाच असतं ना. तर त्या महिलांना काही कळत नव्हतं, कारण तो म्हातारा त्या पेढ्यातनं त्यांना काय म्हणतात त्याला, नशेली, त्यांना नशे यायची आणि आपण काय करतो तेच कळत नव्हतं. अशी नशेली नशा टाकून त्या देत होता, किंवा हे सुद्धा देऊ शकत असेल. म्हणजे आता सध्या तर अजून त्याचं गोवा हे गरा गुळी सुद्धा त्याचं कुटून टाकून देत असेल मला वाटतंय, सेक्स नाही का त्यांना नसे येण्यासाठी. मग तशात आपल्याला खाल्ल्यावर काय कळतंय बायांना तर. आणि मग तो तशी त्याला द्यायच्या आधी ही पेय लावायचा सुसू. आणि ती त्या बायकांनी सांगितलं की ती त्याची खूप चव घाण आणि वास खूप उग्र असायचा, खरट आणि कसं तर घाण लागायचं. आता विचार करा तुम्ही, जर तुम्ही पिला तर ते तसलं मळमळल्यासारखं वगैरे होणारच ना मूत्र पिल्यानंतर. आणि मग तो त्यांना गायत्री मंत्र लावायचा आणि मग असंच बोलायचा, राधा मी तू जरा कृष्ण आहे, मी तू राधा आहे असं. आणि त्यांना काहीच कळत नसायचं त्या बायांना, राधा कृष्ण असं त्यांच्या सगळ्या अंगावरनं वगैरे हात फिरवायचा, सगळीकडे हात लावायचा त्यांना, अंगावरनं हात फिरवत फिरवत मग परत योनीत वगैरे त्यांच्या घालायचा, फिंगर्स वगैरे. आणि आणि मग तो त्यांना त्यांच्या जाळ्यात फसवायचा. आणि त्याचा जो टेबल होता तो म्हातारा काय पूर्ण कपडे वगैरे नव्हता काढत आणि स्त्रियांना पण काढू देत नव्हता, तेवढंच कार्यक्रम करण्यापुरते काढायचे. आणि तो म्हातारा जास्त त्याला आता वयाच्या नावानं हालचाल होत नव्हती, त्याला लकवा भरला होता, तर तो टेबलवरच एक 5 मिनिटात त्याचा कार्यक्रम उरकत असे. महिलांना तो तशा प्रकारे करत होता. असं आता हे काय माहिती, म्हणजे खाऊ पिऊ घालायचं त्यांना, पेढा देत होता, त्या पेढ्यातनं त्यांना असा पदार्थ दिला जात होता की त्याच्याने त्यांना नशा येत होती. आता तो कुठला पदार्थ आहे तो अजून पोलीस शोधतात, पण सध्या तर त्या महिलांनी सांगितले आम्हाला नशा येत होती त्याचा तो पेढा खाल्ल्यावर. पेढा खाल्ल्यावर मग तो सगळे योनी शुद्धीकरण वगैरे, योनी शुद्धीकरण करायच्या नावाने महिलांचा म्हणजे स्वतःच्या वासनेसाठी त्यांच्या वापर करत होता. आणि काही महिलांना परत परत म्हणजे नाही का की समजलं त्यांना की आपल्या बरोबर काहीतरी चुकीचं होतंय, आणि त्या महिलांनी म्हणजे प्रयत्न केला नकार देण्याचा किंवा त्या म्हातार, पण त्यांचे नवरे ऐकत नव्हते. आणि म्हणजे नवऱ्याला त्या सांगू शकत नव्हते आणि कुणालाच सांगू शकत नव्हतं. बंधू बाबा म्हणायचा मग मी तुझ्या नवऱ्याला तुला तलाक द्यायला सांगेल, सोडून द्यायला सांगेल, नवऱ्याला तुझ्या मारून टाकेल. अशा काही काही महिलांना म्हणजे ज्यांना परत परत कळलं होतं त्यांना अशा जबरदस्ती धमकी देऊन त्यांच्यावर तो म्हातारा अन्याय अत्याचार करत होता स्वतःच्या वासनेसाठी. त्या म्हाताऱ्याच्यात तर त्याला गोळ्याची खूप व्यसन लागलं होतं. गोळ्या खाऊन एक माणूस तसल्या गोळ्यांनी जनावर बनतं, जनावर. तो माणसात राहिलाच नव्हता. त्याला नाही का रोज एक शिकार पाहिजेच होते त्या माणसाला. आणि त्याला काय असं भविष्य सांगण्याच्या नावाने तो अनेक महिलांचे त्याने शोषण केले. आणि आता पुढच्या पार्टमध्ये मग आपण पुढच्या उद्याच्या सेशन मध्ये सांगते. पुढचं खूप मोठा व्हिडिओ होता. आता बंधू बाबाला कसं पकडलं आणि काय कसं काय त्याचं वाट लागली. ओके. आता तुम्हाला हे तर समजलं महिलांबरोबर तो कसा कुठं कसं पद्धतीनं करत होता, तो टेबलवर कसा
टेबल टेनिस खेळत होता. आता त्या व्हिडिओमध्ये तर फक्त त्याच करताना दिसतंय, बाकीचा असा कुणी तर दिसत नाही महिलांनी वगैरे, म्हणजे नाही का स्वतःहून त्याला हे केलं, म्हणजे असं दिसत तर नाही बाबा महिलांनी त्यात म्हणजे महिलांकडनं तो तसं सांगेल तसं त्यांनी केलेलं आहे, फक्त ते स्वतःहून त्यांनी हे केलेलं नाही, त्यांचं दिसत तर नाही तसं. भोंदू बाबाच्याच अंगात मस्ती होती, महिलाच्या कशाला असते.